हरिओम. आज शुक्रवार 21 फेब्रुवारी 2025, शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. कर्तेपणाचा अभिमान नसावा. ऐकूया त्यांचे विचार. विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का? विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असं म्हणणं चुकीचं आहे. विषय आहे तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत. भक्त म्हणजे भगवंताचं होऊन राहणं. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल हे पाहावं आणि तसं वागण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रपंचात मी करीन तसं होईल या भावनेने वागत असतो. परवाच एक जण आले होते. त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटलं असतं की हे थोड्या दिवसाचे सोबते, तरीही मी अमुक करीन, मी तमुक करीन असं ते म्हणतच होते. आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान. म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो. ही भावना ठेवून वागावं. त्याचप्रमाणे वागू लागलो म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी व्हायला लागते. मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणं शक्यच नाही. कोणतंही कर्म केलं म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितलंय. त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असं काही जण म्हणतात. पण वडील माणसे जसं औषध देताना गुळाचा खडा दाखवतात त्याप्रमाणे ते माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे. तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करवीत आहे असं वाटू लागतं. मग तो जे करील कर्म ते देवाला आपोआपच अर्पण होतं. संकट आलं म्हणजे आपण देवाला नवस करतो. देवाने मनासारखं दिलं नाही म्हणजे देवात अर्थ नाही असं म्हणतो. पण देवाला फसवणं शक्य आहे का? तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता आणि आता आठवण करतोय. वास्तविक देवाने आपल्याला पावावं असं आपण काय केलं? म्हणून केव्हाही देवाला फसवू नये. कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. आपण प्रपंचासाठी रोज इतके काबड कष्ट करतो, परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरता खर्च करतो का? हे आपल्याशीच विचार करून पाहावं. जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.